वीरांची भूमी, वीरांची भूमी, वीरांगणांची भूमी, शिवछत्रपती शिवरायांची भूमी, जिजाऊ राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई यांसारख्या मातांची भूमी, स्वातंत्र्य सेनानी सावरकर, तात्या टोपे, चाफेकर बंधू यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा या साम्राज्यासाठी होऊन जाऊ दे एक गर्जना. जय जय महाराष्ट्र माझा. सादर होत आहे छडी लागे छमछम.
विद्या प्राप्त करायची असेल तर तपश्चर्या केलीच पाहिजे, देवतेची आराधना पण केली पाहिजे. चला तर मग विद्येची देवता सरस्वती शारदा देवीची प्रार्थना करूया. माँ सरस्वती शारदे. मैत्रिणींनो, हा वाद्यवृंद आपल्या सर्वांचा आहे, बरोबर ना? मग तुम्हीही यात सामील होणार ना? चला तर मग आपण सर्वजण मिळून एक सुरांची बरसात करूया, एक गीताचा मोठा पाऊस पाडूया. होऊन जाऊ द्या, धोय धोय पाऊस पडतोय रे.
प्रेक्षक हो धन्यवाद. आपण सर्वांनी या गीतांचा शांतपणे आस्वाद घेतला. त्यासाठी या बालकलाकारांचे टाळ्या वाजून जोरदार कौतुक करावे. तुम्हीही शांतपणे बसून हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. या संगीत वाद्य वृंदामध्ये सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या एकदा द्या. या ठिकाणी या संगीत वाद्य वृंदामधील मेजवानी आता संपलेली आहे. मी आदरणीय दादासाहेबांना त्या गाण्यामध्ये प्रेक्षकांनी देखील सहभागी व्हायचं बरं का. विद्यार्थी झाले सगळ्यांनी गाणं म्हणायचं. मी मागं बसून ऐकतो सगळ्याच. एक दोन तीन. Hey!
अतिशय सुंदर गीत या ठिकाणी तुमचं तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी ही गीतांची मेजवानी संपलेली आहे. मी आदरणीय दादासाहेबांना, वहिनीसाहेबांना, त्याचबरोबर आदरणीय दिदींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्याचबरोबर आजचे बाल कलाकार कुमारी सायली आणि कुमारी पुष्कर यांनीही या ठिकाणी स्टेजवर यावं. पुष्कर, सायली या ठिकाणी आपण समोर येऊन एक नंतर त्या एलिझाबेथ एकादशीमधील छोटासा पाठ पण या ठिकाणी सादर करणार आहेत. श्रीसेवन आणि दिदींना विनंती स्टेजवर यावं. त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, ज्येष्ठ संचालक आदरणीय माने गुरुजी, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक आदरणीय देशमुख सर यांनीही स्टेजवर असताना मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आनंदयात्री, विज्ञानयात्री जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरवून जातील असे आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, आपल्या सगळ्यांचे लाडके बाळदादा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी संपूर्णपणे मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या जिजामाता कन्या प्रशालेच्या सभापती माननीय सौ सुलक्षणा देवी जयसिंह मोहिते पाटील म्हणजे आमच्या लाडक्या वहिनी साहेब. त्याचबरोबर अचूक मार्गदर्शन ज्या त्यावेळी जे ते केलं पाहिजे असं निक्षून सांगणाऱ्या आणि नियोजनबद्ध काम करणाऱ्या आमच्या लाडक्या स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील म्हणजे आमच्या दिदी साहेब. त्याचबरोबर बाळदादा इथं येणार आहेत म्हटल्यानंतर या कार्यक्रमाला सगळीकडं निमंत्रित असताना पण आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले एलिझाबेथ एकादशीचे कलाकार कुमारी सायली भंडार कवठेकर आणि पुष्कर लोणारकर, त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्रीयुत माने गुरुजी, श्रीयुत देशमुख सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, फोटोग्राफर, या परिसरातील शाखांचे शाखा प्रमुख, विद्यार्थिनींचे पालक, त्याचबरोबर माझ्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका, माझ्या प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका, माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये 8 डिसेंबरच्या आजच्या रत्नाई संगीत वाद्यवृंद आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. जिजामाता कन्या प्रशाला ही नेहमीच
वेगवेगळे उपक्रम आयोजित करते आणि ते पार पाडते. मला दादांना सांगायला आनंद वाटतो की आम्ही 5वीसाठी उपक्रम राबवलाय, तो म्हणजे गुड मॅनर्स आणि बालसंस्कार. आमचे 5वीचे वर्ग बघितले तर त्याच्या भिंती सांगतील आपल्याला की आपण केव्हा गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग म्हणायचं, आणि हे सगळे संस्कार आम्ही 5वीच्या वर्गांसाठी देतो. त्याचबरोबर 6वीसाठी आम्ही विषय निवडलेला होता ग्लोबल वॉर्मिंग, आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये पृथ्वी तापते या संदर्भात आम्ही त्या वर्गांसाठी कार्यक्रम आयोजित करतो. 7वीसाठी आम्ही विषय हाती घेतलेला आहे तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणं. म्हणजे आम्ही वर्गामधून नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन कसं करायचं, पुनर्वापर कसा करायचा याविषयी माहिती देतो. 8वीसाठी आम्ही विषय निवडलेला आहे महर्षी मिशन मेरिट. तर 9वीसाठी आम्ही विषय निवडलेला आहे महिला सबलीकरण, आणि या महिला सबलीकरण अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम आयोजित करतो. या उपक्रमांतर्गत आमचा 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींसाठी संपूर्ण शाळेसाठी बुधवारचा शेवटचा 1 तास कराटे प्रात्यक्षिकासाठी असतो, आणि विद्यार्थिनी त्याच्यामधून स्वावलंबन शिकतात. त्याचबरोबर आम्ही इयत्ता 10वीसाठी विषय घेतलेला आहे तो म्हणजे महर्षी मिशन मेरिट. यामधून आम्ही 10वीमध्ये आलेल्या विद्यार्थिनींना पहिल्यांदाच अभ्यास कसा करावा, वेळापत्रकाची आखणी कशी करावी, त्याबरोबर करिअर कोणकोणते आहेत आणि कुठं आपल्याला आवड आहे तिथं कसं पोहोचायचं, आणि त्याचबरोबर तणावरहित अभ्यास, ताणतणावाचं व्यवस्थापन हेही शिकवतो. त्यामुळं 10वी जरी असली तरी आमच्या 10वीचा अभ्याससुद्धा अतिशय हसत खेळत आणि तणावरहित होतो. अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करत असताना आम्ही यावर्षीचे काही उपक्रम मी या ठिकाणी उल्लेखनीय उपक्रमांची माहिती देऊ इच्छिते. ह्याच्यामध्ये आम्ही बाललैंगिक शोषण हक्क स्पर्शज्ञान कार्यशाळा घेतली होती. नुसरत खान यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलं होतं, आणि विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाचा विकास, त्याचबरोबर मानसिकता चांगली करणं आणि आपलं स्वसंरक्षण कसं करायचं त्याबाबत आम्ही माहिती दिली. त्याचबरोबर आम्ही पथनाट्य घेऊन गावामधून एक प्रभात फेरी काढली होती, जनजागरण फेरी. याच्यामध्ये जल अभियान पण होतं, त्याचबरोबर साक्षरता पण होतं, महिला सबलीकरण पण होतं, आणि या सगळ्यांची प्रभात फेरीमधून आम्ही अकलूजमधल्या लोकांचं जनजागरण केलं. तर अशा प्रकारचे विविध उपक्रम प्रशाला हाती घेते. त्याचबरोबर प्रशालेमधल्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. यामध्ये मला उल्लेख करावा वाटतो की इन्स्पायर अवॉर्ड हे जे विज्ञानाचं उपकरण आम्ही तयार केलं होतं, आणि ते जे उपकरण आहे त्या उपकरणाची निवड ही राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी झाली. जिल्हास्तरीय या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. माधुरी एकतपुरे या विद्यार्थिनींनी हे उपकरण केलं होतं, आणि त्या उपकरणाचा विषय होता पाण्याचं व्यवस्थापन. त्याचबरोबर आम्ही सायन्स एक्सपो या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालो होतो, आणि मला सांगायला आनंद वाटतो की जिजामाता कन्या प्रशालेच्या कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर 10वीच्या विद्यार्थिनींनी सुद्धा वेगवेगळ्या गटामध्ये म्हणजे प्रकल्प सादरीकरणामध्ये 2य क्रमांक मिळवला, मॉडेल मेकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, त्याचबरोबर पोस्टर तयार करणे ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरलो. तर आमचा प्रशालेचा क्रीडा विभाग बघितला तर क्रीडा विभागाची खूप उंच भरारी आम्ही घेतलेली आहे. विभागीय स्पर्धेमध्ये, राज्य स्पर्धेमध्ये, फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. मला सांगायला आनंद वाटतो की 6 विद्यार्थिनींची निवड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी झालेली आहे. त्याचबरोबर जंप रोपमध्ये सुद्धा एका विद्यार्थिनीची निवड राज्यस्तरीयसाठी झालेली आहे. त्याचबरोबर आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे पॉवर लिफ्टिंग स्पर्धा ज्या आत्ता झाल्या
त्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुद्धा राज्यस्तरीयमध्ये करीना शेख या विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. आणखीन उल्लेखनीय बाब म्हणजे आमचा 10वीचा गतवर्षीचा रिझल्ट बघितला तर गेल्या वर्षी आमचा रिझल्ट लागला 99.5% आणि सांगायला जास्त आनंद होतो की 53 विद्यार्थिनी ह्याच्यामधल्या 53 विद्यार्थिनींनी 90%पेक्षा अधिक गुण त्याच्यामध्ये प्राप्त केले आणि 53 विद्यार्थिनी 90पेक्षा जास्त गुण आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखामधून प्रथम येण्याचा मान मिळवला जिजामाता कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आणि ती म्हणजे आदिती सुरनीस. तर अशा प्रकारे विविध उपक्रमांचं आयोजन करून विविध क्षेत्रामध्ये सहभाग घेऊन प्रशाला खूप चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करत आहे. आजच्या या कार्यक्रमाचं आज तर बघितलं हाही आमचा एक उपक्रमाचाच भाग शेलार सरांच्या मार्गदर्शनामधून आणि माननीय दिदी साहेबांच्या नियोजनामधून झालेला आणि दादांनी दिलेल्या बक्षिसामधून साकारलेला हा आमचा रत्नाई संगीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे. तर हाही एक उपक्रम आहे. यानंतर या कार्यक्रमामध्येच आपल्याला विविध गुणदर्शन कार्यक्रमही सादर केला जाणार आहे आणि त्या कार्यक्रमामधून आपल्याला विविध प्रकारची समूह गीतं त्याचबरोबर नाटक हेही पाहायला मिळणार आहे. आजच्या या प्रसंगी तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते की तुम्ही सगळ्यांनी वाद्यवृंदाला प्रतिसादही छान दिला आणि कार्यक्रमाचा आस्वादही चांगल्या प्रकारे घेतला. पुन्हा एकदा विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं आणि प्रेक्षक विद्यार्थिनींचं सगळ्यांनाच मी आवाहन करते की पुढील कार्यक्रमही तुम्ही असंच कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि अशाच प्रकारे शांततेने शिस्तीने प्रतिसाद द्यावा. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागतही करते आणि आदरणीय दादांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आणि आजच्या या बहारदार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वीकारावं अशी मी इथं बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करते. आत्ताच जयंत मॅडम यांनी जी अध्यक्षीय पदाची सूचना मांडली त्याला आम्ही आपणा सर्वांच्या वतीनं व प्रशालेच्या वतीने अनुमोदन देत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय दादासाहेबांचा सत्कार माने सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मानाचा फेटा गुलाब पुष्प हार देऊन दादासाहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तसेच आदरणीय दिदी साहेबांचा सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका जयंत मॅडम यांनी